नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण एक मोठी गोष्ट घडणार आहे आणि ती इतकी भयानक असणार आहे की प्रियाचं सत्य जे आहे ते आता महिपत समोर आणणार आहे. कारण दामिनीने तर एक प्लॅन केलेला असतो. दामिनीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही साक्षीला या केसमध्ये जिंकवायचं आहे आणि जर साक्षीला जिंकवण्यासाठी, साक्षीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे काय करायचं आहे ते सगळं करायची तयारी दामिनीने दाखवलेली असते. त्यामुळं दामिनीने आता खूप मोठा कांड करायचं ठरवलेलं असतं आणि मग तिने पत्रकार परिषद घ्यायचं ठरवते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे दामिनीने जेव्हा पत्रकार परिषद घेतलेली असते, इकडे अर्जुनच्या विरोधात वाटेल ते बोलण्याचं तिने ठरवलेलं असतं. परंतु त्याच वेळेस काही गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात त्या म्हणजे जेव्हा दामिनी पत्रकार परिषद घेते पण तिचा डाव फेल होतो. मग तेव्हा दामिनीला एक गोष्ट कळते आणि ती म्हणजेच की दामिनी जी आहे तिने कितीही प्लॅन केलेले असले तरीही ते फेल होत आहेत आणि महिपत मात्र चिडलेला असतो. तेव्हा दामिनी महिपतला म्हणते की असं काहीतरी असणार आहे जे माझ्यापासून अजून लपवलं गेलेलं आहे. मला अजूनपर्यंत ते कळलेलं नाही. जोपर्यंत इकडे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला कळणार नाहीत तोपर्यंत हे सगळं जे काय आहे ते मी सॉल्व करू शकणार. मग जो महिपत आहे ना तो एक सत्य दामिनीला सांगतो आणि तो म्हणतो की ती जी प्रिया आहे ना तिला आम्हीच आणलेलं आहे. कारण ती प्रिया आहे ना तिला आम्ही प्लॅन केलेलं आहे. हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे जेव्हा आता ही गोष्ट समोर येणार आहे तेव्हा मात्र सुभेदारांच्या घरी एक असा तांडव होणार आहे. प्रियाच्या बाबतीत मात्र वाट लागणार आहे आणि प्रिया जी आहे ती ज्या पद्धतीने हे सगळं करणार आहे त्या पद्धतीनं एक मोठी गोष्ट समोर येणार आहे आणि प्रिया हे सगळं सत्य कशा पद्धतीनं मान्य करेल किंवा आणखी तिचा काय राडा असेल हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळेल. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुन हे जे आजचं जे स्टेटमेंट असतं, आजचं जे हिअरिंग असतं ते संपलेलं असतं. कारण अर्जुनने ज्या पद्धतीने आर्ग्युमेंट केलेले असतात ते इतके भारी असतात की सगळेजण खुश झालेले असतात. स्वतः इथे रविराज अर्जुनचं कौतुक करतात. पण एक गोष्ट मात्र ते बोलून दाखवतात, तू तुझी बाजू खूप छान पद्धतीनं मांडलेली आहे पण हे तू प्रूव्ह करू शकलेला नाही की खून साक्षीनं केलेला आहे. कारण तन्वीने तर स्वतः आय विटनेस आहे आणि तन्वीनं साक्ष दिलेली आहे. तेव्हा मात्र तरीही रविराज अर्जुनचं कौतुक करतात. परंतु कुठंतरी आता लक्षात येत असतं की रविराजांनी कितीही सांगितलेलं असलं तरीही कुठंतरी मनात असं वाटत असतं की नाही या सगळ्यामध्ये काहीतरी असं आहे जी गोष्ट समोर येत नाही आणि त्यासाठीच हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे दामिनीला भेटायला आता साक्षी आणि महिपत आलेले असतात. साक्षी म्हणत असते की जेव्हा अर्जुनने हे सगळे पुरावे दाखवले कोर्टात तेव्हा मला असं वाटत होतं जमीन फाटावी आणि त्यामध्ये मी जावं. कारण मला जगण्याचीच इच्छा राहिलेली नाही आहे. मला खूप भीती वाटते. मला असं वाटतंय की मी पुन्हा जेलमध्ये जाणार आहे आणि माझी वाट लागणार आहे. मला जगायचीच इच्छा राहिलेली नाही असं ती बोलत असते. तेव्हा मात्र महिपतला खूप वाईट वाटतं. महिपत म्हणतो की बघितलं ना ही माझी पोर अशी वागत आहे, अशी बोलत आहे. मला कळत नाही आहे की काय करू नक्की. तेव्हा दामिनी म्हणते अगं साक्षी एवढं घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होणार आहे असं बोलणं तिचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र दामिनी म्हणते की आपण आता पुढचा मोठा प्लॅन करूया आणि हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र दामिनीने आता ठरवलेलं असतं तो प्लॅन करायचा आणि तो प्लॅन तिने करतेही. म्हणजे ती काय करते तर पत्रकार परिषद बोलवते आणि मग पत्रकारांना सांगू लागते की तुमच्या लक्षात येत नाहीये का काय घडतंय. कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचे ते सासरे आहेत. ॲडव्होकेट सुभेदार हे नामांकित वकील आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे ते सासरे असल्यामुळं सासऱ्याला वाचवण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोणत्याही थराला पोहोचत आहेत आणि कोणत्याही पद्धतीनं या गोष्टी ते मॅनेज करत आहेत असं बोललं जातं. म्हणजेच पत्रकारांमध्ये एक ठिणगी टाकली जाते. अर्जुनच्या विरोधात भडका उडाला पाहिजे एवढाच तिची इच्छा असते आणि त्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न चाललेले असतात.
परंतु आता अर्जुन जो आहे तो पूर्ण खमका असतो आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीशी सायली खंबीरपणे उभी असते. त्यामुळं अर्जुनला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नसते. मग पत्रकारात अर्जुन आणि सायलीच्या मागे त्यांच्या मागावरती आता मंदिरात येतात आणि मंदिरात अर्जुन तिथे पायऱ्या उतरत असतो. सायलीही असते, पण अचानक सायलीचं एक गोष्ट राहिलेली असते म्हणून सायली माघारी जाते. अर्जुन तिथेच थांबलेला असतो सायलीची वाट बघत. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनच्या बाबतीत हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. परंतु अर्जुन जो आहे तो तिथे पत्रकारांशी बोलत असतो. पत्रकार त्याला विचारत असतात की मधुकर पाटील हे तुमचे सासरे आहेत. आता तुमच्याकडे फक्त 1 महिना आहे आणि या 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमची केस कशी हँडल करणार आहात? तुमच्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी हा 1 महिना वेळ पुरेसा आहे का? तेव्हा उत्तर द्या. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पत्रकारांना जनतेला उत्तर हवं आहे, उत्तर द्या असं बोललं जातं. तेव्हा मात्र सायली तिथे येते आणि म्हणते की कसं माहिती आहे का, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे नेहमी न्यायाच्या बाजूने लढतात, सत्याच्या बाजूने लढतात आणि न्याय मिळवून देतात. ज्या व्यक्तीवरती अन्याय झालेला आहे त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार करत आहेत. परंतु आज सगळेजण तुम्ही त्यांच्यावरती जो आरोप लावत आहात तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्ही आत्ता आम्हाला सांगितलं की आमच्याकडे 1 महिना, आमच्याकडे आम्ही तर म्हणतो 30 दिवस आहेत. 1 महिना नाही, 30 दिवस. 30 दिवस म्हणजे थोडे झाले का सांगा? या 30 दिवसांमध्ये आम्हाला या केससाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, सगळे पुरावे, साक्षीदार आम्ही मिळवू. आम्हाला केस हरण्याची भीती वाटत नाही, कारण आम्ही सत्याच्या बाजूने आमची लढाई सुरू आहे असं सायली सांगत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन घरी यायला निघतात आणि इकडे महिपत आणि दामिनी यांनी एक प्लॅन केलेला असतो. आता झालं, पत्रकारांना सायलीनं उत्तर दिलेलं आहे, पत्रकारांची तोंड तर बंद झालेली असतात. मग आता हा जो डाव असतो तो पुन्हा फेल गेलेला असतो, कारण याच्यावरून तर हेच प्रूव्ह होतं की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे त्यांच्या सासऱ्याच्यासाठी लढत असले तरीही त्यांचा सासरा निर्दोष आहे म्हणून ते लढत आहेत. ही गोष्ट मात्र तिथे प्रूव्ह झालेली असते. त्यासोबतच दामिनी मात्र चिडलेली असते, पण पुन्हा असं काहीतरी करणं गरजेचं आहे असं दामिनीला वाटत असतं. आणि म्हणूनच दामिनी जी आहे ती आता पुढचा प्लॅन करते. दामिनी म्हणते की नाही, काहीही झालं तरीही माझा प्लॅन मी फ्लॉप होऊ देणार नाही असं दामिनी बोलत असते. आणि त्याचबरोबर दामिनी म्हणत असते की नाही, मला आता काही करून पुढचं टार्गेट बघायला लागणार आहे. आणि मग दामिनी महिपतला बोलवते. महिपत म्हणतो की आता हा पण प्लॅन फेल गेलेला आहे, आता पुढे काय करायचं आहे? हा प्रश्न जेव्हा महिपत दामिनीला विचारतो तेव्हा मात्र दामिनी म्हणते की मला आता प्रत्येक गोष्ट अगदी सुरुवातीपासून हवी आहे, काय काय कसं कसं झालेलं होतं. तेव्हा मग प्रिया आय विटनेस कशी काय झाली, प्रिया या गोष्टीसाठी तयार कशी झाली, तुमची आणि तिची ओळख कशी? कारण आश्रमातले मधुभाऊ जे आहेत, ज्यांनी तिला लहानाचं मोठं केलेलं आहे, त्यांच्याबद्दल तिला काहीच कसं काही वाटत नाही आहे, कारण त्यांनी तर वडिलांसारखं तिला सांभाळलेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. परंतु इकडे जेव्हा आता इकडे महिपत सांगायला सुरुवात करतो की ती आय विटनेस आहे, परंतु तिची जर आपण साक्षच फेटाळली तर, ती जर राहिलीच नाही तर, कारण मला असं वाटत आहे, असं दामिनीचं म्हणणं असतं की मला असं वाटत आहे जर तिची साक्षच आपण बाजूला काढली तर, कारण तिने कधी साक्ष देईल आणि कधी काय गोंधळ घालेल ना याबद्दल मला डाऊट येतोय. तेव्हा महिपत म्हणतो, पण मॅडम असं नाही होणार, तिची साक्ष जी आहे ती महत्त्वाची आहे आणि ती आपल्या विरोधात जाणारच नाही आहे. तेव्हा दामिनी म्हणते, एवढा कॉन्फिडन्स कसं काय तुम्हाला ते सांगा, आणि या प्रियाची ओळख कशी झाली, ती साक्षीची मैत्रीण कशी आहे, या सगळ्या गोष्टींची मला रीतसर अगदी स्टेप बाय स्टेप सगळी माहिती हवी आहे. मग साक्षी सांगायला सुरुवात करते, मी आणि अण्णा पहिल्यांदा आम्ही आश्रमात गेलेलो होतो आणि जेव्हा आम्ही आश्रमात गेलेलो होतो तेव्हा मात्र ही जी प्रिया आहे ती एकटी पैशासाठी ते आश्रम विका असं आम्हाला म्हणाली. आश्रम विकत घ्या, कारण तिला पैसा हवा होता आणि त्यासाठी तिची काहीही करायची तयारी होती. हे सगळं जेव्हा चालू झालेलं तेव्हा मात्र इकडे महिपतला ती सांगते की आणखी काय झालेलं आहे. तेव्हा महिपत सांगतो की तिला ना आम्हीच आणलेलं आहे, म्हणजे तिला आम्ही पैसे दिलेले आहेत आणि आणखी एक गोष्ट दिली आहे. दामिनी म्हणते, म्हणजे काय केलेलं तुम्ही? आणि मग
पुढचा प्लॅन हा गुपित ठेवला जातो. म्हणजे त्या सगळ्यांचं बोलणं सुरू होतं. दामिनीला सांगितलं जातं की ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये, तर आम्ही तिला प्लॅन केलेला आहे. हे सगळं करण्यामागे रविराजचा भाऊ नागराज किल्लेदार सुद्धा सामील आहे आणि हे सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे असं इकडे महिपत सांगत असतो आणि दामिनी आता पुढं काय करायचं ती सांगू लागते. इकडे मात्र आता सुभेदारांच्या घरी महिपतला जायला सांगितलेलं असतं आणि प्रियाला कॉल येतो महिपतचा. महिपत तिला म्हणत असतो की हे बघ, थोड्याच वेळात मी तुमच्या घरी येणार आहे. आपल्याला मोठा ड्रामा क्रिएट करायचा आहे, कारण ह्या केसपासून जर 30 दिवस आपण संपवले तर त्यातले ऑलरेडी आपल्याकडे 24 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे 6 दिवस तर अर्जुन सुभेदारचे संपलेले आहेत, त्याच्याकडे 24 दिवस आहेत आणि या 24 दिवसांमध्ये आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत की ज्यामुळं ते दिवस अर्जुन आणि सायलीच्या लक्षातच राहिले पाहिजे नाही आहेत की ते 24 दिवस आता त्यांनी केससाठी कसे द्यायचे आणि त्यासाठी तू मदत करायची आहे. तेव्हा प्रिया हो म्हणते. इकडे अर्जुनने रविराजला कॉल केलेला असतो आणि म्हणालेला असतो की सिनियर, काही असलं तरीही या केसमध्ये मी एवढे साक्षी पुरावे आणत आहे, पण मला कळतच नाही आहे की नक्की काय झालेलं आहे. मेन पॉईंट काय आहे तो बाजूला राहतो आणि बाकीच्याच गोष्टी केल्या जातात. मी काय करू नक्की मला सुचत नाही आहे असं म्हणत त्याने रविराजला फोन केलेला असतो. इकडे प्रिया आणि नागराजांचा फोन, प्रिया आणि महिपत यांचा फोन सुरू असतो. महिपत मात्र वारंवार प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु प्रिया मात्र खूपच माजात बोलत असते. ती महिपतला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा महिपत शेठ, कसं आहे माहिती आहे का, मी तुमच्या हाताखालची नोकर नाही आहे. तुम्ही कशाही पद्धतीने माझ्याशी वागाल आणि बोलाल, मी ते सहन करणार नाही. प्रिया खूप ॲरोगंट बोलत असते आणि ही गोष्ट मात्र महिपतच्याही चांगलीच लक्षात आलेली असते. त्यानंतर मात्र प्रियाचं हे जे काही वागणं असतं ते वाढतच चाललेलं असतं आणि महिपत मात्र म्हणत असतो की नाही, आता काहीही झालं तरीही शांत राहायचं नाही, कारण ह्या मुलीने खूपच त्रास दिलेला आहे. आणि ऑलरेडी महिपत आणि प्रिया यांचं बोलणं झालेलं असतं. त्या बोलण्यामध्ये महिपतने कोर्टात साक्ष देणं, पैसे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला असतो आणि महिपतने मग दामिनीने ज्या पद्धतीने प्लॅन सांगितलेला असतो त्या पद्धतीनं सगळी तयारी करायची ठरवलेली असते. पण या कोणत्याही गोष्टीची कल्पना ह्यावेळेस महिपतने मात्र नागराजला दिलेली नसते. त्याने नागराजला काहीही सांगितलेलं नसतं, कारण जर नागराजला हे सगळं सांगितलं तर नागराज आपल्याला हे करू देणार नाही असं महिपतला वाटत असतं. म्हणून महिपत एकटाच ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो आणि त्याचबरोबर दामिनी त्याच्या मदतीला असते. दामिनी सांगत असते नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं दामिनी सांगत असते आणि त्यासोबतच महिपत जो आहे त्याचा प्लॅन सुरू होतो. आता महिपतने प्रियाला फोन केलेला असतो, मी तुला एवढे पैसे दिलेले आहेत, आतापर्यंत एवढ्या गोष्टी मी तुझ्यासाठी केलेल्या आहेत, पण तुला त्या गोष्टीचं काहीही वाटत नाही असं इकडे महिपत प्रियाला ऐकवत असतो. प्रिया मात्र म्हणत असते की काय बोलताय तुम्ही, हे सगळं केलं जाते ते तुमच्या लेखीला वाचवण्यासाठीच केलं जाते. तेव्हा महिपत म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काहीही झालं तरीही आत्ता तू जरी माझ्या लेखीला वाचवत असली तरीही तुला किल्लेदार हे नाव मी लावून दिलेलं आहे. माझ्यामुळं तुझ्या नावाच्या पुढे किल्लेदार हे नाव लागलेलं आहे आणि आता तू त्या सुभेदारांच्या घरची सून झालेली आहे. अन्यथा तू जर आश्रमात असतीस आणि मधुकर पाटलांची मुलगी असती तर तू त्या अश्विनसोबत लग्न करू शकली असती का, एवढं लक्षात ठेव. तेव्हा प्रिया म्हणते की नाही अण्णा, तसं नाहीये असं म्हणत प्रिया लगेच माफी मागू लागते. तर इकडे आता प्रियाचा हा जो कॉल रेकॉर्ड असतो तो महिपतने मुद्दाम केलेला असतो. मुद्दाम या सगळ्या गोष्टी बोलून घेतलेल्या असतात, कारण उद्या जर सुभेदारांना पुरावे दाखवायचे झाले तर या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार असतो. आणि महिपतला फक्त आता हे 24 दिवस जे शिल्लक राहिलेले आहेत त्यातून अर्जुन सायलीला डायव्हर्ट करायचं आहे, त्यासाठी हे सगळं चाललेलं त्यांचं प्लॅनिंग असतं. त्याचबरोबर इकडे महिपत आता सुभेदारांच्या घरी येतो. अर्जुन आणि सायली वरून जिना उतरून खाली येतात. अर्जुन आल्या आल्या महिपतचा गळा पकडतो. तुझी हिंमत कशी झाली, तू आमच्या घरात आलाचच कसा असं म्हणत इकडे महिपतचा गळा पकडलेला असतो आणि त्याचबरोबर महिपतच्या समोर या सर्व गोष्टी घडत असतात
आणि त्यासोबतच इकडे महिपतचा गळा पकडल्यानंतर मात्र महिपत जो आहे तो बोलायला सुरुवात करतो. महिपत म्हणतो की कसं आहे माहिती आहे का ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही आता माझा गळा पकडलेला आहे, मान्य आहे मला, पण मी अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. ही जी मुलगी आहे ना, ही तन्वी नाही हो, ही प्रियाच आहे. हिच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवणं तुम्हाला महागात पडणार आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गेली 2 वर्ष झालं ही मुलगी तुम्हाला सगळ्यांना फसवत आहे, तुम्हाला सगळ्यांना वेड्यात काढत आहे. तुम्हाला रे गोलीगत धोका दिलाय तिनं. ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? हे फक्त मला माहिती आहे. ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा महिपत सांगायला सुरुवात करतो की कसं आहे माहिती आहे का, हिने खूप लोकांना लुबाडलेलं आहे आणि त्यामध्ये तिने माझ्या मुलीला सुद्धा लुबाडलेला आहे आणि माझ्या मुलीच्या आम्हाला धमकी देऊन आमच्याकडनं कितीतरी वेळेस पैसे उकळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मात्र अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन मात्र म्हणत असतो की बास महिपत. तेव्हा महिपत म्हणतो की माझ्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे असतात, पुराव्यांशिवाय मी बोलत नाही. हे सगळं बोलणं तिथं असतं. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, काहीही असलं तरीही आता प्रियाने ठरवलेलं असतं की महिपतने कितीही पिसाळलेला असला, काहीही केलं तरीही शांत राहायचं नाही, कारण महिपत हा आपल्याला याच्यामध्ये अडकवू शकतो. हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून प्रिया पण महिपतच्या विरोधात बोलत असते. इकडे पूर्णाजी, प्रताप या सगळ्यांना तर कळायचं बंदच झालेलं असतं. पण त्याचबरोबर इकडे अर्जुन, सायली सगळी परिस्थिती शांतपणे हँडल करण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याचवेळी इकडे पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना या दोघांनाही धक्का बसलेला असतो. त्याचवेळी महिपत म्हणतो की एवढंच काय, मी तुम्हाला आता व्हिडिओ फोटोही दाखवू शकतो आणि तो त्याच्या मोबाईलमधले प्रियाला पैसे देतानाचे फोटो व्हिडिओ हे सगळं तो दाखवतो आणि सांगू लागतो की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, ह्या मुलीने आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या इतक्या अशा विचित्र पद्धतीने केलेल्या आहेत, कारण हिने सगळ्यांना लुबाडलेलं आहे. आत्ताही आम्हाला ती लुबाडते. जर मला पैसे दिले नाहीत तर मी अर्जुनच्या बाजूने साक्ष देणार आहे, असं तिचं म्हणणं आहे, असं इकडे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी इकडे अर्जुन त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात आणि प्रिया मात्र खोटी तन्वी आहे हे समोर आलेलं असतं. म्हणजे महिपत सांगत असतो की ही रविराज किल्लेदार यांची मुलगीच नाहीये, ही फक्त पैशासाठी एकमेकांना लुबाडत असते आणि पैसे उकळले, पैशाचं काम झालं की मग मात्र सगळ्यांच्या बुडावर लात मारून ती निघून जात असते. आत्ता तुम्हाला वाटत असेल, पण तुमच्या बाबतीत सुद्धा ती तेच करणार आहे. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कारण काहीही झालं तरीही ही मुलगी काय करू शकते याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, असं बोललं जात असतं. तेव्हा सायली म्हणते काय आहे हे सगळं, आणि सायलीला मात्र खूप राग आलेला असतो आणि सायली मात्र सनसनीत अशी प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणू लागते की बास, आत्तापर्यंत खूप ऐकलेलं आहे, पण तू इतक्या खालच्या थराला जाशील, माझ्या माणसांशी या पद्धतीनं वागशील, माझ्या माणसांशी या पद्धतीनं बोलशील, असं म्हणत सायलीने प्रियाच्या खानदेशी कानाखाली वाजवलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की प्रिया काय करू शकते. आणि इकडे अर्जुन महिपतचा गळा पकडतो, त्याला बोलू लागतो. तेव्हा महिपत म्हणत असतो की माझा गळा पकडून काहीही होणार नाहीये, कारण हे सगळं जे काही घडलेलं आहे हे सगळं करण्यामागची व्यक्ती वेगळीच आहे. कारण आत्ता तुम्हाला वाटत असलं तरीही आत्ता मी तुम्हाला जे सत्य सांगितलेलं आहे तेच सत्य आहे. आणि महिपतने सगळ्यांच्या समोर ओरडून सांगितलेलं असतं की मी आत्ता जे सांगत आहे तेच खरं आहे, ही मुलगी तन्वी नाही आहे, ही मुलगी तुम्हाला फसवते. या भाषेत महिपत बोलल्यानंतर मात्र इकडे वाट लागलेली असते आणि प्रियाच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. आता प्रियाला प्रत्येक जण विचारू लागतं की सांग, नक्की काय केलेलं आहेस, का गोष्टी अशा पद्धतीने वाढवलेल्या आहेत. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे प्रियाकडे मात्र उत्तर नसतं. ती काय उत्तर देणार आणि कोणत्या तोंडाने उत्तर देणार असते, कारण तिने मातीच तेवढी खाल्लेली असते. तर आता महिपत नक्की खरं सत्य समोर आणेल का, कशा पद्धतीने तो सांगेल, नक्की काय काय सांगणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. प्रिया तन्वी नसल्याचं तर सांगितलेलं आहे, पण ही लोक महिपतला सुद्धा पुरावा मागतील, तेव्हा महिपत काय उत्तर देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.